प्रश्न क्रमांक पहिला, संविधानाच्या तमिळ आणि गुजराती आवृत्त्या कोणी प्रकाशित केल्या? तर त्याचं उत्तर आहे सी.पी. राधाकृष्णन यांनी. प्रश्न 2, राष्ट्रपती भवनात लुटियन्सच्या जागी कोणाचा पुतळा बसवण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे सी. राजगोपालचारी यांचा. प्रश्न 3, कोणत्या राज्य सरकारने मेरी रसोई योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्य सरकारने. पोलीस भरती, एमपीएससी, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. कोलकाता येथील सेंट झेवियर्स विद्यापीठाने कोणाला मानद डी लिट पदवी प्रदान केली? तर त्याचं उत्तर आहे शशी थरूर यांना. प्रश्न 5, भारत आणि कोणत्या देशादरम्यान वज्रप्रहार सरावाची 16वी आवृत्ती हिमाचल प्रदेशात सुरू झाली? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि अमेरिका देशात. प्रश्न 6, ऑपरेशन चिवलरस नाईट 3 चे नेतृत्व कोणत्या देशाकडून केले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे UAE या देशाकडून. प्रश्न 7 पाहूया. पंजाब राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे गुलाबचंद कटारिया आहे. प्रश्न 8, दरवर्षी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 24 फेब्रुवारीला. प्रश्न 9, गृहमंत्री अमित शहा यांनी आसाम पोलिसांच्या 10व्या बटालियन मुख्यालयाची पायाभरणी कोणत्या ठिकाणी केली? तर त्याचं उत्तर आहे कामरूप जिल्ह्यामध्ये. प्रश्न 10 पाहूया. भारत आणि फ्रान्सच्या सहकार्याने एअरबस H125 असेंब्ली लाईनचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. प्रश्न 11, पूर्व सिक्कीमच्या उंच भागात अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी भारतीय सैन्याने कोणते ऑपरेशन सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे ऑपरेशन हिमराहत. प्रश्न 12, भारतीय नौदलाने सुरू केलेल्या पहिल्या स्वदेशी कॅडेट प्रशिक्षण जहाजाचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे कृष्णा. प्रश्न 13 पाहूया. एलिस पेरी कोणत्या देशातून 350 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिली महिला ठरली? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देशातून. प्रश्न 14, दिबांग बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या राज्यात बांधला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. प्रश्न 15, भारत आणि कोणत्या देशाने टपाल क्षेत्रातील सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि ब्राझील या देशाने. प्रश्न 16 पाहूया. फेब्रुवारी 2026 मध्ये सलग दुसऱ्या वर्षी सीईओ ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? तर त्याचं उत्तर आहे समीर कनोडिया यांना. प्रश्न 17, सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे प्रेम सिंग तमांग हे. प्रश्न 18, जर तुम्हाला वाढायचे असेल तर तुम्हाला इथे सामील व्हावे लागेल ही देशव्यापी मोहीम कोणी सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे जयंत चौधरी यांनी. प्रश्न 19 पाहूया. NIELIT भारतातील पहिले क्वांटम आणि AI विद्यापीठ कुठे बांधणार आहे? तर त्याचं उत्तर आहे अमरावती येथे. प्रश्न 20, इंडिगोने त्यांचे नवीन ऑपरेशन्स कंट्रोल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे रोहित रिखे यांची. प्रश्न 21, ऑलिम्पिक हिवाळी खेळ 2026 मध्ये अव्वल स्थानी कोणता देश आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे नॉर्वे हा देश. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला या करंट अफेअरची PDF मंथली हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा.